आज तिसरा दिवस नक्कीच पाहिले गेले तर वर्णी संघ आयोजित क्रिकेट नाईट शृंखलेचे आयोजन करण्यात आलेलं आहे. आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातला हा कितवा सामना असेल आयोजक? तिसरा का दुसरा? तिसरा सामना. नक्कीच हा तिसरा सामना आहे. कुठेतरी पंबल पाहायला मिळालं होतं आपल्याला. तिसऱ्या सामन्यातील संघ पाहतोय मिरगुड आहे ना, मिरगुडवाडी आणि पलस यांच्यामध्ये हा सामना रंगतोय. पहिला चेंडू फेकी करतोय, गोलंदाजी मार करतोय. गोलंदाज पाहायला मिळाला आपल्याला केशव. आणि नक्कीच आम्हाला आयोजकांकडून कळत येते की ज्या टीमने वर्णे टीम येथे आयोजनासाठी एंट्री केलेली होती त्यांनी फसवण्यात आयत्या वेळेस फसवणूक केलेली आहे. त्यांना मात्र ह्या वर्णे चेस्कामध्ये कधीच एंट्री मिळणार नाही असे आयोजकांकडून आम्हाला सांगण्यात येत आहे. नक्कीच आपण अगोदर सांगणे गरजेचं आहे जेणेकरून टीम तिथं आयोजक ॲडजस्ट करतील. इथं मात्र बॅटची काढा लागते. मात्र इथं ऑफसाईडला कळले चेंडूला हलकासा कट केलं जात आहे. धावफलक पाहून पोहोचलं आपण एका धावच्या मदतीनं. एका धावेने श्री गणेश केला जातोय. मात्र धावफलकावरती धावा लागते ती एक बिनबाद एक. फलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला पलस संघाचा 12 प्रतिनिधी समीर. आणि आता कोणी मारलाय? अनिल आणि समीर अशी ओपनिंग जोडी पाहतोय आपण. हा मध्ये पंचांचा सौर घोषित केलाय. अभ्यंतर धावसंख्येमध्ये भर होते. एक दंडित केलाय गोलंदाज. इथं मात्र केशव ह्या गोलंदाजाला मिरगुडवाडी संघाकडून हा प्रथम गोलंदाजी मारकृती पाहतोय आपण. खालापूर तालुक्यातील हा संघ. इथं मात्र पुन्हा बीट होतोय फलंदाज समीर. पाहिलं गेलं तर एक नॉन स्ट्राईकला मोठा फलंदाज आहे अनिल. प्लस पाहायला गेलं तर कोल्हाड नागोटणा ह्या परिसरामधील एक बलांडे संघ. रायगड प्रीमियर लीगमध्ये एक मोठं नाव आयकॉनच्या भूमिकेमध्ये अनिल ह्याचं नाव गणलं जातं. तोच फलंदाज नॉन स्ट्राईकला आहे. आणि इथं पंचांनी आकाशाला बोट उंचावला आहे. त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. डीजेला पूर्णपणे संधी. डीजे मास्तर आपण जोपर्यंत सामने संपत नाही तोपर्यंत झोपायचा नाही. नक्कीच अनंता पवार ना, अनंत पवार वाऊर 11 फॉर्म मंडप डेकोरेशन चांगलं. मात्र हे स्पर्धासाठी आपण जे डेकोरेशन केलंय, जे लाईटचं कॉम्बिनेशन केलंय, जी सुविधा पुरवली त्याबद्दल आपण नक्कीच आयोजकाच्या वतीने मी आपलं धन्यवाद करतोय. पुढील सामन्यासाठी मात्र पुढील गोलंदाज पाहतोय आपण मुरगुडे संघाकडून. खराब चेंडू. हा चेंडू अमितने अनिल का अमित राजेशने सोडून दिला होता. पण थोडासा जर आतमध्ये गेला असता ना कदाचित आपले त्रिफळा उद्ध्वस्त झाला असता. लेग साइड बॉल असो किंवा ऑफ साइड असो आपण बॅट फिरवणं गरजेचं आहे. आपण जर चेंडू सोडून देताय कुठेतरी चुकीला माफी नसते क्रिकेटमध्ये. पुन्हा तीच दिशा, तोच चेंडू आणि तोच पंच आणि तोच वाईट. बॅक टू बॅक दुसरा वाईट. तिसरा वाईट टाकला तर माझ्याकडून 100 पारितोषिक ह्या गोलंदाजासाठी. परंतु ती चुकी नाही केली.
एका षटकामध्ये 2 चेंडू मात्र अवांतर फेकले ह्या गोलंदाजाने आणि त्या फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. पण 2 अवांतर धावसंख्येने मात्र 4 धावा खर्च केल्यात. दापलकावरती धावा लागल्यात त्या मात्र अ, पाबल संघाची धावसंख्या बिनबाद एक बाद 4. पाहिलं गेलं तर येणाऱ्या मात्र काही दिवसामध्ये कळंबोली इथे नाईट शृंखलेचे आयोजन करण्यात आलेलं आहे. ज्या ज्या संघांनी मात्र प्रवेश नोंदवलेला आहे, विनंती करतो मी प्रत्येक संघांना, आपण एंट्री केलेली आहे तर आपण आयोजकांना ॲडव्हान्स देणं गरजेचं आहे, जेणेकरून ती टीम फिक्स होते. तुम्ही आपण कितीही ॲडव्हान्स 2,000 3,000 5,000 द्या, परंतु ॲडव्हान्स देणं गरजेचं आहे. आयोजकांना थोडाफार आपण ॲडव्हान्स दिला तर आयोजक फ्री राहतात, कारण ती टीम फिक्स होते. कुठेतरी आपण आयत्या वेळी जर फसवणूक करत असाल तर हे चुकीचं आहे. आपण अगोदर सांगा आयोजकांना का आम्हाला जमणार नाही खेळायला. हा चेंडू नक्कीच नक्कीच थोडंसं दाद मागितली फलंदाज आणि परत पंच तटस्थ आहेत. रिवो घेतलाय, एक व्हाईटचा रिवो मनोज जोरे आपण बघायचा आहे. आयोजक रेशीचा नोचा बघू का व्हाईटचा बघू. व्हाईट मागितलाय पंचांनी, रेशीच्या आतमध्ये. पण चेंडू काय व्हाईटसाठी मागितलाय का? नो नाहीये, आतमध्ये आहे, थोडासा आतमध्ये, किंचित मात्र आतमध्ये आहे. हॅलो, नक्कीच इथं मात्र निर्धार चेंडूची सांगता होते. पाहूया पुढील चेंडू मात्र फेकी करणार गोलंदाज. इथं मात्र ऑफसाईडला कलेक्ट केलाय चेंडूला, त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथं झेल मात्र होणार नाहीये. 2-3 धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा सक्सेसफुल, 3री धावेचा प्रयत्न आणि 3 धावा कम्प्लीट केल्या गेल्यात. दापलकावरती धावा लागल्यात त्या मात्र 1 बाद 7 या अंकावरती. इथं पाहिलं गेलं तर मिरगुटवाडी संघ खालापूर तालुक्यातील एक मोठा संघ आहे, बलांडे संघ आहे. ह्या संघापुढे जर आपण धावसंख्या रचावं लागेल तर 50 पार करावं लागेल पाबल संघाला. जोपर्यंत अनिल आहे तोपर्यंत नक्कीच पाबल संघाची धावसंख्या इथं पाहायला मिळेल. अमित आणि मोठा फटका बिगिट लॉंगन क्षेत्रामध्ये चेंडूला फेकून दिलाय. 6 धावांसाठी हा येतोय पहिला षटकार पाबल संघासाठी. वरतुडी पाहिलं गेलं तर इथं राजेशाच्या बॅटमधून उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. आणि इथं पाहिलं गेलं तर षटकार खाल्ल्यानंतर पुन्हा कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. राजेश यांच्या पारीचा अंत होतो. इथं फलंदाज होईल बाद.
हॅलो. नक्कीच इथं पाबल संघ इथं पाहतोय आपण कुठेतरी फंबल पाहायला मिळतंय. एक मोठा फलंदाज बिग हिटर फलंदाज अमित हा कुठेतरी इथं मात्र दिसत नाहीये. कुठेतरी कंबरता पाहायला मिळते पाबल संघामध्ये. अमित यांच्यासारखा फलंदाज नाहीये. इथं पाहिलं गेलंय पंचांकडे स्वर्ग. पंचांनी मात्र घोषित केलाय, स्वीकार केलाय, इथं दंडित केलाय गोलंदाजाला. आपण त्या धावसुकीमध्ये भरतोय वाईट. एक धाव ॲड करायचे स्कोरर. धावफलक जाऊन पोहोचले या वाईटच्या स्वरूपामध्ये 14. मी मंगाशीच पाहिलं म्हणालो की अमित सारखा एक मोठा फलंदाज रायगड प्रीमियर लीगमध्ये पाहिलं गेलं तर एक आयकॉन खेळाडूच्या भूमिकेमध्ये त्याला आपण पाहिलं होतं. आणि तो खेळाडू मात्र पाबल संघामध्ये इथे नव्हता. आणि इथं काय घडलंय मैदानामध्ये. फालोत्रीमध्ये चेंडू अडाला आणि त्रिफळा उद्ध्वस्त. गणेश देशमुख यांचे इथं आगमन झाले. नक्कीच मेनफॉर्म वर्णे स्वतः आयोजक ह्या शुक्लीचे पाहायला मिळतील आपल्याला. त्यांचे इथं आगमन झाले. नक्कीच त्यांचं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. आपण पाहतोय तर इथं मात्र तिसरा विकेट गमावं लागतोय पाबल संघाला. रिवर्स सेटन केलाय आपण. नक्कीच इथं थोडंसं षटक क्रमांक किती संपले? 2 ना. 2 षटक संपत चालले. मात्र धावफलक जाऊन पोहोचले ते 14 ना. प्रति षटकामागे 7ची सरासरी राखण्यामध्ये यशस्वी झालाय तो मात्र पाबल संघ. परंतु मी मंगाशीच म्हणलं की कुठंतरी अमित सारखा एक बालांडे फलंदाज अष्टपैलू खेळाडू ज्याती कुठंतरी कमी भासवत होते ते मात्र पाबल संघाला. आज अमित नाहीये. त्याचा फायदा मात्र मिळेल मुरकुडवाडी संघाला. जो ओपनर फलंदाज आहे, जो ओपनर गोलंदाज आहे, एक राऊंडर अष्टपैलू खेळाडू. मी नेहमीच त्या खेळाडूला माझ्या टीममध्ये सुद्धा मात्र आयकॉनच्या भूमिकेमध्ये घेण्यासाठी उत्सुक होतो. तोच खेळाडू ह्या पाबल संघामध्ये आज नाही आहे. इथं ऑफ साईडला थोडासा कलेक्ट केलाय चेंडूला मात्र हलकासा पुश लेग बायच्या स्वरूपामध्ये. आणि नक्कीच अनंत कातकरी सांगोर्ले हे नक्कीच थोडंसं समालोचक आहेत. त्यांचा आपण गोड मधुर आवाज इथं यापुढे ऐकणार आहोत. त्यांनी आपल्याला सहकार्य करावे आयोजकांना. हॅलो. तर मी विनंती करतोय अनंत कातकरी आपण ह्या मंचावरती आपण आलेत तर थोडंसं समालोचन आपलं गोड आवाज मधुर आवाज आपल्या प्रेक्षकांना आणि तमाम खेळाडूंना ऐकावा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अगदी थोड्या वेळाच मी मायक्रोफोन हातामध्ये घेतला. अगदी मी देखील आदिवासी खेळाडू आहे आणि समालोचन चांगला करण्याचा प्रयत्न करेन कारण सातत्याने मी अगदी 3 दिवस पाहतोय अगदी या सरांना. अगदी खूप चांगला आवाज. अगदी घर बसल्या प्रेक्षक जे पाहत आहेत खूप चांगला आवाज तुमचा पाहायला मिळाला. आणि त्यामुळे पाहतो चांगला फटका चेंडू अगदी कार्पेटच्या मधून सीमारेषेकडे ट्रायल पाहायला मिळाला. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झाला. फेके देखील अचूक पाहायला मिळाली आणि तोपर्यंत 2 धावा पाहायला मिळाल्यात. आणि या 2 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तो आपण पाहतोय 18 धावा. 3 गडी बाद 18 धावा अशी धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज आपण पाहतोय
सागर एक चांगला गोलंदाज आहे आणि चांगली गोलंदाजी, परंतु तेवढी ताकदीची फलंदाजी देखील पाहायला मिळते. यावेळेला चांगला चेंडू, अगदी फुटवरचा वापर केला होता, परंतु पंचांचे दोन्ही हात अगदी जमिनीला समांतर पाहायला मिळाली. आणि हा चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर चेंडू, खराब चेंडू पाहायला मिळाला. आणि मात्र धावफलकावर आणखीन एक धाव पाहायला मिळाली आणि धावफलकावर धावा लागल्यात. ते आपण पाहतोय 19 धावा, 3 गडी बाद, 19 धावा. अगदी तिसरा षटक मार्गस्थ आहे. सागर आपण पाहतो रिव्हर्सचा फटका आणि आपण पाहतो रिव्हर्सचा फटका मात्र दोदाईत तलवार ज्याला म्हटले ते चली तो आवाज नाही तो बरबाद. इथं आपण पाहायला गेलं तर या चेंडूवरती चांगला प्रयत्न केला गेला होता, परंतु तो प्रयत्न फसला आणि मात्र हा चेंडू चालला. विकेट किपरच्या हातामध्ये येतो हा डॉट चेंडू. असं सातत्याने मात्र डॉट चेंडू आले तर आपल्या टीमला मात्र डगेत कुठेतरी अडचणीमध्ये घेऊन जाऊ शकतो, परंतु चांगली गोलंदाजी करतोय सागर हा गोलंदाज. यावेळेला मात्र आकोटापाता चेंडू, फुटवरचा वापर करायचा होता, परंतु आपण पाहतोय सरळ चेंडू चाललाय अगदी नाकाच्या समोरून. परफेक्ट डिलिव्हरी आणि परफेक्ट डिलिव्हरी ज्याला म्हटली जाते, चेंडू चाललाय अगदी विकेट किपरच्या हातामध्ये येतोय हा निर्धाव चेंडू. आणि षटक क्रमांक 3 समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या 3 गडी बाद, 19 धावा. आपण पाहतोय थोडंसं लो स्कोरिंग पाहायला मिळतंय, कारण आपण पाहतो या मैदानावरती धावा बरसताना देखील पाहायला आम्ही 3 दिवस मॅच पाहतो, कारण जसं आम्हाला वायस कार्ड एंट्री मिळाली आहे आणि तिथून आम्ही मॅच पाहतो. जिथं सुरुवात झाली आहे मॅचला, कधी धावा वाढतायत कधी धावा म्हणजे गोलंदाजांना जर चांगली गोलंदाजी केली तर धावा डिफेन्स देखील होत आहेत आणि थोडी खराब गोलंदाजी तर झाली तर त्याच्यावरती धावा देखील बरसत आहेत. तर लगेच शैलेश राणे हलवली आहेत. तर देखील या सर आपण आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी मनपूर्वक स्वागत केला जातो आहे. तर आपण पाहतोय 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. शेवटचा षटक आपण पाहतोय हाणामारीचं षटक आणि मात्र नाही की त्या षटकामध्ये धावा पाहायला मिळतात. पाहायला नाही तर बरंचताना पाय देखील पाहायला मिळतात, परंतु कुठला गोलंदाज असेल तो कमीत कमी धावांचा षटक फेकेल हे मात्र कुठला गोलंदाज असेल त्याच्यावरती नजर असणार आहेत. आकाश नावाचा गोलंदाज आला. अगदी आपण जर पाहायला गेलं तर अगदी खेळपट्टे आपल्याला खूप चांगले पाहायला मिळेल. त्याच्यानंतर चौफेर मैदान, त्याच्यानंतर आपण पाहतोय स्पर्धा कव्हर करताना जर आपण पाहिलं तर कर्जत टेनिस क्रिकेट याच्या माध्यमातून मात्र नक्की जी स्पर्धा कव्हर केली जाते. त्याच्यानंतर आपण पाहतोय खूप चांगले आयोजक पाहायला मिळतात, समालोचक पाहायला मिळतात आणि भरपूर मात्र या क्रिकेटवरती नितांत प्रेम असलेल्या प्रेक्षक देखील पाहायला मिळतात. त्यात तमाम क्रीडा रसिकांचं देखील मी अनंत कातकरी सांगोली अगदी मनापासून धन्यवाद करतो, कारण आपण पाहतोय आपला वेळ काढून मात्र मॅचेस पाहण्यासाठी आलात. इथे आपण पाहतोय स्ट्राईकला आपण पाहतोय गणेश, चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका, अगदी सरळ स्ट्रेट फटका पाहायला 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात. मात्र तेवढाच वेल होता दोन्ही फलंदाजांकडे, मात्र थोडीशी फेकी खराब पंबल पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा उचलताना पाहायला मिळतोय. अगदी 2 धावा कंप्लीट झाल्या आणि तिसरी धावसाठी आपण पाहतो रेफर केला जातोय. रन कंप्लीट आहे की नाही हे मात्र नक्कीच चेक केला जाईल. आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे मात्र नक्कीच रेफर केला जातोय. आपण जर पाहायला गेला तर नक्की तिसऱ्या पंचांचा आपल्या डिसिजन लगेच येईलच. तर नक्कीच आपण पाहतोय इथे तिसरी धाव घेताना फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. इथे आपण पाहतोय अक्षय मात्र नक्कीच आला. यावेळेला मात्र नक्कीच चांगला चेंडू आणि मात्र नक्कीच तेवढाच चांगला आपण पाहतोय विकेट किपर मात्र या चेंडूला कलेक्ट केला. आणखीन एक येतो निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय संघावरती मात्र जर विचार केला तर धावफलकावरती कुठलीही हालचाल पाहायला मिळत नाहीये. चौथं षटक आहे. अगदी आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चांगला, यावेळेला मात्र नक्कीच चांगला चेंडू कार्पेटच्या मदतीने आपण पाहतोय खेळून काढला होता. 2 धावा कंप्लीट पाहायला मिळाल्या आणि आपण पाहतो या 2 धावेच्या मदतीनं आणखीन धावफलक हलताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. तर नक्कीच 23 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आपण पाहतोय चौथा षटक मार्गस्थ
अगदी आपण जर विचार केला तर चौथ्या षटकातले आतापर्यंत काही चेंडू फेकून झालेत. आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू अगदी चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला होता. थोडासा फंबल झाला परंतु 2 धावा पुन्हा एकदा दोन्ही फलंदाज मात्र नक्कीच घेऊन जातील आणि या 2 धावेच्या मदतीनं 4 गडी बाद 25 धावा अशी धावफलकावरती सध्याची परिस्थिती आपण जर पाहायला गेलं तर प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय पळस नागोडणे टीम आणि आपण त्याच्या समेत आपण पाहतोय मिरकुटवाडी या टीमला. दोन्ही टीम मात्र नक्कीच कसलेल्या आहेत आणि आपलं पाहतो तर एकमेकांच्या समोर एक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतायत. इथं मात्र नक्कीच चांगला फटका अगदी कार्पेट लगेच हा चेंडूला मात्र खेळून काढवतोय. दुसरी धावगांच्या नादामध्ये कदाचित विकेट प्राप्त होऊ शकतो आणि आपण पाहतोय पंचांचा बोट हा मात्र आकाशाकडे पाहायला मिळतोय. तर आपण पाहतोय नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संदेशला आपण पाहतोय अगदी 5 खेळाडू नक्कीच मैदानाच्या बाहेर पाहायला मिळाले आणि आपण पाहतोय चौथा षटक मार्गस्थ आणि चौथ्या षटकामध्ये आतापर्यंत चेंडू फेकून झालेत 5 चेंडू. शेवटचा चेंडू चांगला फटका अगदी नक्कीच चेंडू खाली आपण पाहतोय अगदी फर्स्ट स्लिपचा शतरक्षक अगदी चेंडूला अडवतोय आणि 1 धावेला तर पाहायला मिळाली आणि 1 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तो 27 धावांवरती. 4 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि धावफलकावर धावा लागल्यात त्यापुढे पाहतो 27 धावा. फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. तर 2 खेळाडू आपण पाहतोय अरुण आणि अशोक असे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आपण पाहायला गेला तर नक्कीच आपण पाहतोय मिरकुटवाडी टीमचे 2 अगदी गोड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गुणवंत खेळाडू असे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात आणि आपण पाहतोय 24 चेंडू आणि 28 धावांची गरज. या स्पर्धेचा नेम जर विचार केला तर कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा मात्र या स्पर्धेचा नेम आहे
आणि तो नियम सर्वांनी पाळायचा. कारण आपण पाहिलं का तर आज आपण जर विचार केला तर स्पर्धा खूप चांगली पाहायला मिळते आहे. अगदी 3 दिवस जर आपण जर पाहिलं कालच्या दिवसाचा थोडा विचार केला तर काही संघ थोडा उशिराने आले होते. आम्ही देखील विचार करतो की अगदी भरपूर उशीर झाला होता, परंतु आम्ही देखील शेवटपर्यंत मॅच पाहत राहिलो. आणि आपण पाहतो या भव्य दिव्य नाईट स्पर्धा अगदी स्पर्धेचा आपण जर विचार केला तर आमदार चषक 2025 आणि खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर आपण पाहतोय संघाचा आपण पाहतोय पहिला गोलंदाज ड्रम कार्ड वापरला जातोय. आपण पाहू शकाल राजाला आपण पाहतोय आणि स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज अरुण. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय अशोक. अरुण आणि अशोकची अशी गोडजोडी मैदानाच्या आतमध्ये परत आपण पाहतोय स्ट्राईकला जो आहे फलंदाज अरुण. चांगला खेळ करावा लागला. आपण पाहिलं तर नक्कीच पहिला षटक अगदी पॉवर प्लेचा षटक आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतो ना जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा असतो. आणि तो प्रयत्न करणार का फलंदाज, कारण आपण पाहायला गेलं तर 24 चेंडू आणि 28 धावा काढायच्या आहेत. कुठेतरी विचार केला ना तर समीकरण जो आहे तो 4 धावा फक्त चेंडूंपेक्षा जास्ती आहे. चांगला चेंडू आणि तेवढाच चांगला फटका. अगदी आपण पाहतो या पॉईंट कव्हरच्या रिझनमधून हा चेंडू खेळून काढला आहे आणि चेंडू चालला आहे. पहिला चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय. चौका डीजे आपण पाहायला का तर अगदी आपण जर विचार केला ना तर आमचा आवाज अगदी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जातो ना, तर खऱ्या अर्थाने डीजेचं कौतुक करावं लागेल. कारण आपण पाहिलं का तर अगदी मायक्रोफोन जर नसला ना तर आपण किती ओरडणार हे देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे पाहतोय पहिला चेंडूवरती चौकार आला तर दुसरा चेंडू देखील तेवढा चांगला क्रिकेट पाहायला मिळाला. अगदी डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती जर चौकार आला त्याच्यानंतर चांगल्या खेळूची ओळख असते. अगदी पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला असेल तर सिंगल डबलला प्राधान्य दिलं ना तर तुम्ही आणखीन पुढे जाल. इथे आपण होतो तोच प्रयत्न केला या फलंदाजानं आणि एक सिंगल काढली आहे आणि 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावर धावा लागल्या. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा अशी धावफलकावरती सध्याची परिस्थिती पाहायला मिळते. परंतु आपण पाहायला गेलं ना तर गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगले जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावे लागतील आणि त्या डॉट चेंडूवरती काही विकेट देखील मिळवावं लागेल. या सामन्यामध्ये आपला जिवंत राहायचं असेल तर प्रयत्न करावे लागतील. कारण प्रयत्न सोडले ना असं म्हणतात ना की ढासलेल्या घराच्या लोक भिंती द्या आणि विटा देखील सोडत नाही आहेत. तर आपण तर माणसं आहोत हे खरं आहे. आणि आपण पाहतो स्वतःवरती विश्वास ठेवा. नक्कीच तुम्ही देखील जग जिंकू शकता. स्वतःवरती विश्वास ठेवणे हे खरं तर आपलं कर्तव्य आहे आणि तो स्वतःवरती विश्वास ठेवून नक्कीच खेळ करून दाखवला ना तर या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला काही चेंडू जे आहेत त्याच्यावरती जर निर्धाव चेंडू जास्तीत जास्त फेकले तर कुठेतरी दडपण येऊ शकतो. यावेळेला चांगला चेंडू तेवढा चांगला फटका. चेंडू हवेत आहे. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ. प्रयत्न केले गेले होते परंतु चेंडू चाललाय. साठी येतोय षटकार. डीजे आपण पाहायला तर डावकुऱ्याचा खेळाडू आहे अशोक आणि त्याने मात्र नक्कीच ज्या वेळेला डावकुऱ्याचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरतो ना त्याच्या अगदी बॅटमधून तुम्हाला मोठे फटके हे पाहायला मिळतील आणि तसंच झालाय. अगदी अशोकने पहिल्या चेंडूवरती षटकार मारलाय. एवढा तर चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय स्ट्रेट फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय. चेंडू चालला विकेट किपरच्या हातामध्ये परंतु थोडासा फंबल झाला होता परंतु लगेच फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतोय आणि मात्र नक्कीच हा निर्धाव चेंडू आलाय. परंतु षटकार आला होता. धावफलकावर धावा लागल्यात. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 11 धावा बिनबाद 11 धावा. इथे आपण पाहतोय 28 धावा या काढायच्या आहेत आणि 28 धावा काढताना 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. कुठेतरी थोडीशी खराब गोलंदाजी. यावेळेला चांगला चेंडू
पडल्यानंतर मात्र नक्की थोडासा मात्र काटा बदलताना पाहायला मिळाला चेंडू आणि चेंडू झाला विकेट किपरच्या हातामध्ये येतो हा निर्धाव चेंडू. असे जास्तीत जास्त निर्धाव चेंडू ह्या गोलंदाजाला फेकावे लागतील. आपण पाहतो या सध्याची विचार केला तर पहिला षटक मार्गस्थ षटकातले 5 चेंडू फेकून झाल्यात, 10 फलकावर धावा लागल्यात, त्या बिनबाद 11 धावा. अगदी आपण जर विचार केला तर मी देखील मोठा समालोचक नाहीये. अगदी असंच चुकत मुकत जो येतोय तो बोलत असतो, परंतु नक्की चांगला प्रयत्न करतो. इथे मात्र बराच काळ चेंडू हवेत, त्या चेंडू खाली 3 क्षेत्ररक्षक. अगदी आपण पाहतोय हातामध्ये आलेला लोण्याचा गोळा हा मात्र जमिनीला दान केला आणि मात्र 1 धाव आल्या. एका धाव्याच्या मदतीने आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनबाद 12 धावा अशी धाव फलकावरती आपण पाहतोय. मॅच आपण पाहायला गेलं तर नक्कीच अगदी प्रेक्षकांची देखील मन जिंकण्याचा प्रयत्न करतात. आपल्या डीजे समोर अगदी खूप चांगले संगीत वाजवून नक्कीच प्रेक्षकांना मात्र नक्कीच मंत्रमुक्त केलं जातोय. आणि आपण पाहायला गेलं तर पहिला षटक समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्येचा विचार केला तर बिनबाद 12 धावा. अजून जर विचार केला तर नक्कीच कोलार टीमचा संगणक आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच तुम्हाला आयोजक मात्र नक्कीच आणि भिलवले टीम आणि भिंगार टीम या दोन्ही टीमचे कर्णधार आपण लगेचच यायचं आहे. तर लगेच कोलार टीमचा कर्णधार प्लेस आयोजक तुम्हाला आवाज देत आहेत तर तुम्ही लगेचच यायचा. तर आपण पाहतोय दुसरा गोलंदाज आपण पाहतोय वापरला जातोय विशाल. याला आपण पाहतोय चांगला खेळ करावा लागेल विशालला, कारण पहिल्या षटकावरती जरी 12 धावा आल्या असेल तर नक्कीच तुम्हाला कमबॅक करून द्यावं लागेल. आपण पाहतोय 28 धावा काढायच्या, त्यातल्या 12 धावा खर्च केल्यात पहिल्या गोलंदाजानं. आणि आपण पाहतोय गोलंदाज नौका आलाय ज्या वेळेला चांगला चेंडू आणि मात्र नक्कीच प्रयत्न केले होते, परंतु त्याच्या देखील आवाक्याच्या बाहेर चेंडू चालला एका टप्प्यानुसार बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन जाऊन पोहोचलाय. 16 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चांगला फटका, तेवढा चांगला फटका पुन्हा एकदा कार्पेटच्या मदतीनं आपण पाहतोय एका टप्प्यानुसार चेंडूला उचलला जातोय आणि मात्र नक्कीच एका धावेच्या मदतीनं आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचलाय तो 17 धावांवरती. बिनबाद 17 धावा धाव फलकावरती लावल्या गेल्यात. भिंगार टीम इथं मात्र नक्कीच उपस्थित झाली आहे. भिंगार टीम उपस्थित आहे. इथे आपण पाहतोय दुसऱ्या षटकातले अगदी 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावर धावा लागल्यात त्या 17 धावा आपण पाहतोय. बिनबाद 17 धावा. अगदी इथून आक्रमण करू शकतो, कारण आपण पाहायला गेलं तर नक्कीच 28 धावा काढायची होते आणि 28 धावा काढत असताना मात्र नक्कीच 17 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आपण जर विचार केला तर अजूनही कदाचित 11 धावींची गरज असेल. 16 चेंडू आणि 11 धावींची अजूनही मात्र गरज आहे. आपण पाहतोय पूर्ण आपण पण जर विचार केला तर प्रत्येक भिंगार डी संघ इथे उपस्थित आहे. ते मात्र चांगला चेंडू झेल आहे, परंतु
झेल मात्र जमिनीला दान झालाय. एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचलाय तो 18 धावांवरती. 18 धावा. इथे मात्र नक्कीच संधी निर्माण केली होती या गोलंदाजानं, पण त्या संधीचं सोडं करता आला नाहीये. कारण आपण पाहतोय अशी झेल पकडणं गरजेचं आहे. आपल्या धावा जरी कमी असतील परंतु इथं धावा जर आपण झेल उडाले ते पकडले तर कदाचित आपण पाहतोय टीमला थोडासा मात्र नक्कीच अडचणीमध्ये घेऊन जाऊ शकतो. परंतु आपण पाहतोय तशी चुकी झाली आहे आणि त्या चुकीला मात्र क्रिकेटमध्ये माफी नाही आहे. आपण पाहतोय असं म्हटलं होतं की मेलेला कोंबडा आगीला घाबरत नाही आहे आणि मग तो फलंदाज कधीही आक्रमण करू शकतो. त्यामुळे पाहतो एक धावाले आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय बिनबाद 10 फलकावर धावा लागल्यात. त्या 18 धावा. 18 धावा. आपण पाहतोय स्पीड अप करा पंच. आपण देखील वॉर्निंग द्या कारण आपण पाहतोय अगदी ही नाईटची स्पर्धा आहे. इथे आपण पाहिल्यानंतर आपल्या आयोजकांना खूप सारा खर्च आहे आणि तो आपल्याला मात्र कव्हर करायचा आहे. कारण आपण जर विचार केला तर एवढ्या साऱ्या लाईट्स टावरचा विचार केला तर अगदी 9 टावर पाहायला मिळत आहेत. अकरा टावर लावलेत बघा आणि खूप चांगलं अगदी ते उजेड पाहायला मिळतोय. परंतु यावेळेला आपण पाहतोय फलंदाज स्ट्राईकला आपण पाहतोय अशोकला आपण पाहतोय. चांगला खेळ करतो. डावपुऱ्या त्याचा खेळाडू आहे आणि मात्र नक्कीच त्याच्या बॅटमधून आपण चौकार षटकार पाहिलेत. यावेळेला तर नक्कीच डिफेन्सनं क्रिकेट खेळला होतोय. अगदी संवादधारीने मात्र हा खेळ करतोय अशोक नावाचा खेळाडू. कारण आपण पाहायला गेला तर नक्कीच एक सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती बिनबाद 19 धावा अशी 10 फलकावरती आपण पाहतोय. दुसरा षटक मार्गस्थ आणि दुसऱ्या षटकातले आतापर्यंत चेंडू फेकून झाले असतील 5 चेंडू. तर नक्कीच येणारे 13 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज 9 धाव्यांची गरज सॉरी माफी असावी. कारण आपण पाहतोय यावेळी मात्र चांगला चेंडू परंतु आपण पाहतोय विकेट किपरने केलेली चुकी आणि मात्र सरळ चेंडू चाललाय फायनल क्षेत्रामध्ये येतोय 4-2 साठी येतोय. मॅच इथे मात्र आपण पाहतोय टॉस झालाय. 2 टीम आपण जर पाहायला गेलं तर एक भिंगर आणि भिंगर डी आणि बेलवले टीम अशा 2 टीम मध्ये आपण पाहतो नाणेफेक झाली आणि टॉस जिंकलाय तो कदाचित भिंगर डी संघाने. तर नक्कीच निर्णय लगेच थोड्या वेळातच लगेच कळवायचा आहे. कारण आपण पाहतोय अगदी स्पर्धा मात्र खूप वेळेवरती आज आपल्याला पाहायला मिळाली. अगदी वेळेनुसार चालू होताना पाहायला मिळाली. कोल्हार टीमचा कर्णधार प्लीज आपण आयोजकांशी संपर्क साधा प्लीज नाहीतर आयोजक तुम्हाला येऊन मात्र नक्कीच भेटतील. तर नक्कीच येणारे 12 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 5 धावा पूर्णपणे आपण जर विचार केला तर नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल केली. अगदी 1-2 पावले पुढे टाकले. तिथे मात्र नक्कीच अगदी चांगला फटका तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण झालं परंतु 1 धाव आली आणि 1 धावेच्या मदतीनं पूर्ण आपण जर विचार केला तर 10 फलकावर धावा लागल्या गेल्या त्या 24 धावा. येणारे 11 चेंडू आणि 4 धावींची गरज. या मॅचचा जर विचार केला तर पूर्णपणे उपचार तर बाकी राहिले कारण आपण पाहतोय अगदी 1-1 धावाकडून मात्र नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल. इथे मात्र चांगला फटका विजयी फटका मात्र हा चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार.